तर जय श्रीराम मित्रांनो, माझं नाव आहे आदित्य आणि स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपण भेट देणार आहोत अंबड शहराची ग्रामदैवत असलेली मत्स्योदरी मातेच्या मंदिराला। तर मग उशीर न करता सुरुवात करूया आजच्या आपल्या या ब्लॉगला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत अंबड पाचोड रोडवर आणि निघालेलो आहोत मत्स्योदरी मातेच्या मंदिराकडे जाण्यासाठी। पाचोड अंबड रोडने पुढे आल्याच्या नंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक पाहायला मिळते आणि स्मारकापासून उजव्या बाजूला जाणारा रोड म्हणजे जालन्याकडून बीडकडे जाणारा रोड हा आपल्याला मत्स्योदरी मातेच्या मंदिराकडे घेऊन जातो। महाराजांच्या स्मारकापासून साधारणतः 1 किलोमीटर अंतरावरती डाव्या बाजूला आपल्याला मत्स्योदरी मातेच्या मंदिराची कमान पाहायला मिळते। तर मित्रांनो, कमानीच्या आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते की अतिशय सुंदर आणि प्रसन्न असा परिसर या मंदिराला लाभलेला आहे। या मंदिराची बांधणी इसवी सन 16व्या शतकामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केलेली आहे। तर मित्रांनो, आता आपण अगोदर पूर्ण मंदिर परिसराची पाहणी करणार आहोत आणि त्यानंतर या मंदिराची संपूर्ण माहिती घेणार आहोत की कोण होते हे भक्त तानाजी देशमुख, कसं त्यांचं एका शिळेमध्ये रूपांतर झालं, अंबरीश राजांचा इतिहास काय होता, या देवीचं नाव मत्स्योदरी देवी असे का पडले, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण मंदिर परिसराची पाहणी झाल्यानंतर घेणार आहोत।
तर मित्रांनो, आता आपल्याला या मंदिराची संपूर्ण माहिती श्री लक्ष्मीकांतजी काका देशमुख व मंदिराचे वंश परंपरागत पुजारी असलेले श्री कुंटेफळकरजी देवा हे देते. नमस्कार, मी मत्स्यगिरी देवी संस्थानचा विश्वस्त वंश परंपरागत पुजारी गीताविलास सकारामपत कुंटेफळकर. मत्स्यगिरी देवी मंदिर हे अहिल्याबाई होळकर यांनी इसवी सन 16व्या शतकात बांधलं. त्यापैकी आपण सध्या इथं श्री भक्त तानाजी देशमुख यांच्या समाधीपाशी उभे आहेत. ही जिवंत समाधी आहे. रजाकारच्या जमान्यामध्ये हे राज्य होतं. राज्याच्या काळामध्ये तानाजी देशमुख हे कोशागारामध्ये कार्य करत होते. त्यांच्यावर चोरीचा चुकीचा आळा आला होता. परंतु त्या काळामध्ये भक्त हे तानाजी देशमुख दररोज दर्शनाला जात होते आणि त्यावेळेस ज्यावेळेस त्या आळा आला त्यावेळेस सैनिक त्यांच्या घरी आले की तुम्हाला राजेसाहेबांना बोलवलं. त्या बोलवलं म्हटल्याबरोबर ते म्हणे मी माझी पूजा चालू आहे, देवीचं दर्शन झाल्याशिवाय मी येऊ शकत नाही, माझा दररोजचा नियम आहे. सैनिक म्हणले तुम्ही जिकडे जाताल तिकडे आम्ही तुमच्या पाठीमागे येऊ. तर तानाजी देशमुख देवीला आले, दर्शन घेतलं आणि वरून येत असताना त्यांनी देवीला साकडं टाकलं की जगदंबे मी चुकीचा 5 पैशाचाही अपहार केला नाही, परंतु माझ्यावर हा चुकीचा आळा आलेला आहे. त्यावेळेस म्हणजे ते युग सत्याचं होतं. जगदंबा त्यांना प्रसन्न झाली, म्हणजे आधीच प्रसन्न, कारण दररोज दर्शनाला ते जात होते. तर ती म्हणाली फक्त तू मागं वळून पाहू नको, मी तुझ्या सोबत येते. ज्यावेळेस तू मागं वळून पाहशील तू तिथंच शिळावून पडशील आणि मी या ज्या ठिकाणी आहे ते तू पाहिजे. वरून येत असताना हे मंदिर वर डोंगरावर होतं. येत असताना भक्तराज तानाजी देशमुख पुढं आणि पाठीमागं जगदंबा येत असताना त्यांनी मागं वळून पाहिलं, कारण हा इतिहास काढायचा होता. त्याच ठिकाणी जिथं देवी आहे त्या ठिकाणी थांबली आणि भक्त तानाजी देशमुख शिव झाले आणि जोरात आवाज झाला, भक्त तानाजी देशमुख शिव झाला. लोक मग जगदंबेनं त्याला असं वर दिला की माझ्या आधी तुझं दर्शन घेतील, मग माझं, तरच मग त्यांना दर्शन घडल. ही अशी आख्या आहे. कारण याच्यानंतर हे तानाजी देशमुखच्या बाजूलाच की भक्त या नगरीचा राजा अंबरीश राजा होता. या देवीचं वैशिष्ट्य असं आहे की जगदंबा नवसाला पावती, ज्यांना मुलं बाळ होत नाही त्यांनी फक्त हृदयातून आवाज दिला, नवस केला की त्यांना ते होतात. फक्त त्यांनी अनन्य साधारण भक्तिभावनं तिला शरण गेलं पाहिजे. राजाने असं नवस केला होता, राजाला मूल बाळ नव्हतं, की मला जर मुलगा झाला तर मी या ठिकाणी जिवंत समाधी घेईल. आणि त्यांनी शेवटी अशी इच्छा प्रकट केली होती भगवंतापाशी, तो नारायणाची भक्ती करायचा. परंतु भगवंताने सांगितलं की नारायणी इथं मूर्त स्वरूपात जगदंबा आहे, लक्ष्मी माता, पण अमूर्त समोर भगवंत सुद्धा आहेत. मी या ठिकाणी आहे म्हणे, तुला या ठिकाणीच जागा भेटल. तर राजाला जेव्हा कळालं त्याच्या घरी किंवा काहीतरी स्त्रियांचा कार्यक्रम असल्याचा गोंधळ चालू आहे, राजेसाहेबांनी विचारलं काय काय कार्यक्रम आहे. ते म्हणे राजेसाहेब राणी सरकारना चोळी घालायचा कार्यक्रम आहे, तुम्हाला माहित नाही का? नाही म्हणे. अरे म्हणे त्यांना आठवण झाली त्यांच्या नवसाची की आपण केलेल्या नवस त्याची पूर्तता करावं लागेल. ते म्हणे कारागीर बोलवा, खंदक वगैरे 5-7 फूट. त्यांनी ती सुरुवात झाली. इकडे राणी सरकारला ते कळालं, ते रडारडी पडापड सुरू झाली आणि त्यांनी मृत्यूपत्र लिहून ठेवलं. मुलगा जर झाला तो वारस म्हणून त्याला तिचा राज्य देण्यात येऊ, आणि मुलगी जर झाली तर चोळी भांगडी म्हणून ते राज्य त्याला मुलीला देण्यात यावं. परंतु योगायोगानंच हा मेवणा जो होता तो प्रधान होता. त्यांनी राणी सरकारला दिवस गेल्यानंतर माहेरी हे केलं. राजेसाहेबांनी जिवंत समाधी घेतली आणि नंतर त्यांनी घरी माहेरी लिहायचं तर त्या ठिकाणी त्यांनी जंगलामध्ये नेलं आणि मी तुला मारणार म्हणल्यानंतर ती स्त्री गर्भगळीत झाली आणि घाबरली. तिच्या प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. ते म्हणे दादा मला तहान लागली, पाणी आणतोस का म्हणे. हे टाकलं काही जवळच असलेलं काही अजूनही दूर गेलं आणि तोपर्यंत ही प्रसूत झाली. साडीच्या पदरामध्ये लेकरू गुंडाळलं, कोपरामध्ये फेकून दिलं. तिकडून आल्यानंतर याने उभीच तलवारीनं चिरली, ती पोकळी घडली.
पोकळीत निघते म्हणे, अरे रे चांडणीने मला फसवलं, मला माझ्याकडून स्त्री हत्या घडली, मुलगा सुद्धा याच्यात हे नाही म्हणे, चुकी घडली म्हणे, ते आता असो म्हणे, असं म्हणून ते गेला. परंतु तो मुलगा रडू लागला की तेव्हापासून ते मोहळ होतं एका कोपऱ्यामध्ये, ते मोहळ ते टेहा रडलं की ते मुलाच्या तोंडात ते मधाचं थेंब पडायचा. तेव्हापासून आज तागायत पर मोहळ हमेशा असतं, ते किती जाळलं पोळलं तरी ते मोहळ या ठिकाणी असतं. असो की तो मुलगा सकाळी साधूला रडताना सापडला आणि साधूनं इकडं तिकडं पाहिलं, ते म्हणे अरे मुलाचा आवाज येतोय, कोण इथं हे करतंय. जाऊन पाहिलं तर लेकरू सापडलं. इकडं त्याने विचारलं कोणाच मुलगा आहे काय नाही, कोणीच दिसेना. तेवढी उचलला आणि घरी नेलं तर ते रडायला लागलं. तो जाणून सांगण्याशी त्याला काय स्वयंपाक करायचं किंवा भिक्षा मागून खाणारा साधू. 8, 9, 10 वाजत आले, 11च्या पुढं की देवी भिल्लीनीच रूप घेऊन आली, कारण तिचे ते नवसाचं बाळ होतं ते. आणि ते म्हणते दादा मला भूक लागली रे, काही भाकर देतो का मला. ती म्हणे बाई मीच सकाळपासून परेशान आहे, तुला कुठून भाकर देऊ. जशी तुझी इच्छा म्हणे. अशी पाठमोरी झाली की तिच्या पाठीला झोळी दिसली. याची बुद्धीचे चालना याला मिळाली की अरे म्हणे ही लेकरवाळी, ही जर तुझ्या लेकरासारखंच माझ्या लेकराला पाळलं तर बाई मी तुला 2 भाकरी गरम करून वाढतो. हो म्हणे बाबा, ते तरी माझंच लेकरू आहे म्हणे, आण म्हणे इकडं. ही भाषा त्या साधूला काय समजली, ती खरं तिचंच लेकरू होतं नवसाचं. ती ते 2 घोट पाजण्यासाठीच आली होती. तिचा कार्यभाग झाला. याला वाटलं की आपलं कार्यभाग झाला की 2 भाकरी अजून टाकून घ्यावं. देवीनं 2 घोट पाजले, ते 2 घोटातच ते खिळू लागलं आणि अंतर्धान पावली देवी. बाहेर आल्यावर तिने ओळखलं. जसं मोठा होऊ लागला तसं ते राजाचा चेहरा दिसू लागला आणि प्रधान राज्यावर बसला होता. मग काही वर्षानंतर साधूनं राजाला बोलवलं की भक्ता तू आला नाहीस. त्याला पाहिल्यावर त्याची 5 धारण बसली. कृष्णाप्रमाणेच त्यानं मामाला मारलं आणि आपलं राज्य हस्तगत केलं. आणि दुसरं विशेष म्हणजे मच्छोदरी देवी ही 3.5 पिढे आहेत, तुळजापूर, कोल्हापूर, माहूर, की सहस्र हजारो गायी दान देतात. तेव्हा त्याच्या जे पुण्य घडतं ते एका दर्शनानं आपल्याला घडतं. सहस्र यज्ञ हे करतात तेव्हा आपल्याला ते पुण्य एका देवीच्या दर्शनानं घडतं. त्याच्यानंतर देवीच्या आरतीमध्ये दुसऱ्या कळव्यामध्ये अंबरीश नावाचा राजा, ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. आणि इथं नरसिंहचं मंदिर होतं. नरसिंह मंदिर की सगळे लोक या ठिकाणी येत होतात. फक्त तो सुधर्म नावाचा ब्राह्मण काही या ठिकाणी येत नव्हता. त्याला ते लोक म्हणाले की अरे सगळे येतात, तूही दर्शनाला चल. ती खरी जर जगदंबा असेल, मला जर नरसिंह रूपात दर्शन केलं तरच मी मानल. मग तो आल्यानंतर जगदंबेने त्याला नरसिंह रूपात दर्शन दिलं, तेव्हा तो येऊ लागला. आणि शेवटचं कडवं आहे, अंबरीशच्या साक्षात दर्शन दिले, ज्याला ब्रह्मनिष्ठ केलंय. असे 3.5 पीठ पूर्ण असं 95 हा सर्वे नंबर पूर्ण 12 एकरचं परिसर आहे. पर्यटन स्थळ म्हणून आता हे नावलौकीला आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आराध्य दैवत आहे, मुंबई, पुणे सगळे. मच्छोदरी देवी संस्थांचं त्या ठिकाणी देणगी पावत्या वाढल्या जातात. ते आतापर्यंत या ठिकाणी काय काय केलं याच येत काय भक्तांच्या दानामधून राजमाता अहिल्याबाई होळकर हे मंगल कार्यालय, बहुउद्देशीय हॉल, दोन्हीकडच्या पायऱ्या, खेळणी, गार्डन, मधलं बॅरिगेटिंग, झाडे लावणं वगैरे, हे सगळे लोकांच्या दान धर्मातून आता पर्यटन स्थळ म्हणूनही या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे.
शास्त्रामध्ये या मच्छाद्री क्षेत्राचा उल्लेख आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी मच्छाद्री असा जो पूर्ण डोंगर होता, त्या डोंगरात अंबरीश राजा राहत असे. तो अंबरीश राजा या देवीचा असा भक्त होता. त्यांनी या मच्छाद्री देवीला प्रसन्न करून घेतल्यानंतर तिला काय वर मागितलं असेल तर तू मला कायम दर्शन देण्यासाठी राहा. माझंच दर्शन नाही तर माझ्या येथे आसपास असणाऱ्या परिसराच्या भक्तांना देखील तू दर्शन द्यावंस. हाच वर त्या अंबरीश राजाने मागितला. आपण पाहतो की वर मागताना आपल्या स्वार्थासाठी लोक मागतात, परंतु अंबरीश राजाने असं कोणताच वर मागितला. त्यापासून ही मच्छाद्री माता म्हणजे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती अशा त्रयरूपिणी रूपामध्ये या ठिकाणी प्रगट झाली. आणि या ठिकाणी फक्त भक्तांना दर्शन देण्यासाठी अशा प्रकारचं देवीचं अवतार होणं हे कोणत्याही देवीचे आपण पाहतो की त्यांनी दैत्याचा नाश करण्यासाठी जन्म घेतला, परंतु या मातेनं दैत्याचा नाश करण्यासाठी जन्म घेतलेलाच नाही. तिने फक्त लोकांना दर्शन देण्यासाठी आणि लोकांचं रक्षण करण्यासाठी घेतलेलं आहे. महाकाली म्हणजे रक्षण करणार, महासरस्वती म्हणजे विद्या देणार आणि महालक्ष्मी म्हणजे आपल्या घरात लक्ष्मी पैसा देणारी. अशा प्रकारे तिन्ही रूपात असणारी ही मच्छाद्री माता या ठिकाणी वास्तव्य करते आणि अंबड शहराचं रक्षणही करते, संपत्ती देते आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे ज्ञान आणि विद्या देते. अशा प्रकारचं हे अंबरीश राजाने या मच्छाद्री देवीला या ठिकाणी प्रसन्न करून घेतलं आणि या ठिकाणी वास्तव्य चालू आहे. अहिल्याबाई होळकरांनी या ठिकाणी आपण या ठिकाणी पुतळा पाहतो. त्यांनी महाराष्ट्रात बऱ्याच मंदिरांचं निर्माण केलं. त्यामध्ये मराठवाड्यामध्ये अंबडमध्ये त्यांचे बऱ्याच पोखरणी आहे, खंडोबा मंदिर आहे. असं हेमाडपंथी बांधकाम करून अनेक मंदिरांचं त्यांनी नवीन रूपात रूपांतर केलं आणि त्यापैकीच हे मच्छाद्री मंदिर अहिल्याबाई होळकरांनी त्यावेळेस बांधलं. अतिशय स्थापत्य कलेचं उत्तम नमुना या ठिकाणी आपला आहे. पायऱ्या जर पाहिल्यात आपण एकूण 65 या खालच्या आणि वरच्या 10 अशा 75 पायऱ्या या ठिकाणी आहेत आणि सुंदर असं स्थापत्य कलेचा नमुना आणि हेमाडपंथी बांधकाम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. स्थापत्य कलेचा अत्यंत उत्तम नमुना जर पाहिला आपण या ठिकाणी आपल्याला एकूण 65 पायऱ्या आणि सुंदर असं हेमाडपंथी बांधकाम दिसेल. आणि या 65 पायऱ्यामध्ये प्रत्येक टप्प्याला तुम्हाला विश्रांती करण्यासाठी एक असा छोटासा भाग त्या ठिकाणी बर्नसारखा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे वर चढताना देखील तुम्हाला कोणत्याच प्रकारचा त्रास होत नाही. त्यावेळी देखील या लोकांनी असा विचार केला असेल की लोकांना दर्शनासाठी कोणत्याच प्रकारचा त्रास होऊ नये अशा प्रकारची रचना या मंदिरामध्ये आहे. जसं वर आपण जाऊ तसं मंदिराच्या आसपास गेल्यानंतर मला 2 दीपमाळा या ठिकाणी दिसतील. त्या दीपमाळा देखील दगडी बांधकामामध्ये आहे. अतिशय सुंदर अशा या दीपमाळा. आणि गत 20 वर्षापासून या मच्छाद्री मातेच्या परिसरामध्ये मच्छाद्री दीपोत्सव मंडळ हा जो 5 सद्भक्तांनी सुरू केला त्याचं एक अत्यंत वैशिष्ट्य असं सांगता येईल. या पूर्ण मंदिरावर त्रिपुरारी पौर्णिमेला दीपोत्सव या ठिकाणी होतो. जवळजवळ 11,000 तेलवातींची दिवे या मंदिरावर लावले जातात. त्यावेळेस अंबडमधील सर्व तरुण मंडळी आणि सद्भक्त जमा होतात. जवळजवळ 3 ते 4 दिवस या ठिकाणी सेवा करतात आणि पूर्ण मंदिरावर तेलवातीचे 11,000 दिव्यांचं असं रास या ठिकाणी होते. आणि तो जो दीपोत्सव आहे तो अंबड शहरासाठी अतिशय नेत्रदीपक असा दीपोत्सव या ठिकाणी साजरा होतो. उजव्या आणि डाव्या बाजूला आपल्याला 2 दिवाणखाने दिसतील. त्याची देखील रचना अशा दगडी बांधकामाने करण्यात आलेली आहे. या ठिकाणी यज्ञपिंड आहे. या ठिकाणी यज्ञपिंड आहे जो
नवरात्र उत्सव या ठिकाणी साजरा होतो. संस्थांच्या मार्फत आणि मच्छोदरी देवीच्या आसपास असलेल्या भक्तांच्या मार्फत 9 दिवस अश्विन प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत हा उत्सव चालतो आणि 9मीच्या दिवशी विश्वस्त तहसीलदार यांच्या हस्ते या ठिकाणी होम हवन होतो आणि पूर्ण परिसर जगदंबेच्या नावानं या ठिकाणी जयकार करत या उत्सवाला साजरा करतो. अशा प्रकारे आपण जसं साजरा तसं या ठिकाणी अशा प्रकारचे पूर्ण कार्यक्रम देखील आपण पाहायला मिळेल. निवडणुकी असं रचना त्या काळातली. मच्छोदरी देवी संस्थांचं बोध चिन्ह आहे 3 माशाचं. जेव्हा अंबरीश राजाचा मुलगा जन्मला होता आणि प्रधान ज्यावेळेस त्याचे 3 वेळेस वध करत होता, ते 3ऱ्या वेळेस माशाचं रूप घेऊन जगदंबेनं त्याला जिवंत केलं. ते तुकडे तुकडे केलेले गोळा केले आणि त्या देवीचा आकार मच्छोदरी देवी कशामुळे म्हणतात की डोंगराचा आकार देव माशासारखा आहे आणि त्याच्या पोटाशी हे मंदिर असल्यामुळं तिच्या उदरातून मत्स्याच्या उदरातून जन्म घेतला म्हणून मत्स्य अधिक उदरी म्हणून मच्छोदरी हा मेन मनोब्लॉक बोध चिन्ह आहे. याचं इतकं महत्व आहे की साक्षात विष्णू याचं महिमा की देवीच्या आरतीमध्ये मत्स्यागिरीचे क्षेत्र आहे विख्यात, ज्याचा महिमा स्वतः विष्णू गातोय, ज्याच्या एका दर्शनानं सहस्त्र गायी दान केल्याचं आणि सहस्त्र यज्ञ केल्याचं पुण्य एका दर्शनानं होतं. तो भगवंत स्वतः महिमा गातो. आणि आणखी वैशिष्ट्य म्हणजे मच्छोदरी देवीचं दर्शन घेण्यापूर्वी या ठिकाणी वेगवेगळ्या 3 देवतांचं दर्शन होतं. मंदिर आहे, तसंच या ठिकाणी तुळजा देवीचं मंदिर आहे, तसेच या ठिकाणी महादेव देखील आहे. तुळजाभवानी अशा प्रकारे या 4ही देवांचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला देवीचं दर्शन घ्यावं. बांधकामाचं वैशिष्ट्य हे कॉर्नर तर ते कॉर्नर तंतोतंत एकदम डिझाईन मध्ये आणि मापोमाप समान असलं कुठं किंचित चूक नाही. जसं आपण देवीच्या दर्शनासाठी आत प्रवेश करू त्यावेळेस हा जो मुख्य दरवाजा आहे हा अत्यंत कमी उंचीचा ठेवण्यात आलेला आहे. त्याचं मुख्य कारण असं की आपण देवाच्या दर्शनाला वाकून जावं, विनम्र होऊन जावं, हा या ठिकाणी उद्देश आहे. म्हणजे आपली मान खाली वाटल्याशिवाय या भगवंतीचं दर्शन होत नाही. अशा प्रकारचं हे मुद्दाम या ठिकाणी रचना अशी कमी उंचीची करण्यात आलेली आहे की देवीचं दर्शन आपण विनम्रतेने घ्यावं. असं विनम्रतेने दर्शन घेण्यासाठी आपण प्रवेश करूया. आणि आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला हे 3 तांदळे या ठिकाणी दिसतील, महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. म्हणजे 3ही देवी ज्या ठिकाणी एकत्रितपणे वास करतात असं हे एकमेव मंदिर आपल्या जालना जिल्ह्यातील अंबड शहरामध्ये आहे. म्हणून आणि या पूर्ण डोंगराचा जो आकार आहे तो मच्छासारखा आहे, त्यामुळे मच्छोदरी माता असं या देवीला म्हटलं जातं. तिचं नावच मच्छोदरी त्यामुळे पडलेलं आहे. अशा प्रकारे या मच्छोदरी मातेची माहिती आम्ही आपल्याला दिलेली आहे. धन्यवाद. असं हे पूर्वी जो डोंगर होता हा डोंगर एक 10 वर्षापूर्वी कायंदे साहेब म्हणून तहसीलदार होते, त्यांनी तो डोंगर पूर्ण पोखरून मंदिराचे दर्शनाचे बाहेर जाण्यासाठी मार्ग निर्माण केला. हा भुयार सरकार या ठिकाणी तयार करून या ठिकाणी आपल्याला बाहेर जाता येते.
जुन्या काळात एका भक्तानं ते त्याचं लिहिलेलं आहे, कारण त्याला बरेच युग गेले त्यांनी. असा महिमा देवीचा असं म्हणजे पुसटचं अक्षर आहे, ते अक्षर घ्या तुम्ही. देवीची महिमाविषयी त्यांनी प्रगट केलेलं आहे. तो आला आणि थोडा विसावा घेतला. हे ध्यान मंदिर आहे. 2012 मध्ये भक्तांच्या व्यवस्थेसाठी या ठिकाणी मुंबईच्या एकाच भक्तानं लिफ्ट देखील दिलेली आहे. त्यामुळं जे वयस्कर लोक आहेत आणि लेकरवाळ्या भक्त आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी लिफ्टची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूनं या पायऱ्या आहेत, म्हणजे इथून सुद्धा आपल्याला सद्भक्तांना दर्शन घेतल्यानंतर जाता येईल. आपल्या जालना जिल्ह्याचे नेतृत्व असणारे श्री राजेश भैया टोपे यांनी गेल्या अनेक वर्षापासून या मच्छोदरी मंदिराला श्री क्षेत्रामध्ये टाकून अनेक प्रकारचा निधी या ठिकाणी उपलब्ध या ठिकाणी चांगला विकास असा घडलेला आहे. समोर गार्डन देखील झालेलं आहे आणि लोकांसाठी दुकानाची व्यवस्था देखील झालेली आहे. उत्सव काळामध्ये नवरात्रात या ठिकाणी अनेक दुकानं या ठिकाणी बसतात आणि त्यांची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी करण्यात येते. आताच सध्या 40 कोटीचा निधी या मच्छोदरी मंदिरासाठी उपलब्ध झालेला आहे. अंबरीश राजाची समाधी असून जे भक्त होते अंबरीश राजा यांनी या मच्छोदरी वाटिकेला या ठिकाणी अवतार घ्यायला लावला. सद्भक्तांच्या दर्शनासाठी ही त्यांची समाधी आहे. संस्थांचं कार्यालय आहे. या ठिकाणी व्यवस्थापक कैलास शिंदे इथं बसून याचा देवीचा कारभार पाहतात. आलेल्या भाविकांचे पावती पाडणं किंवा कोणाला मंगल कार्यालय काही बुक करायचं असेल, सांस्कृतिक कार्यक्रम त्यासाठी बुक करणं, त्यांना त्याची व्यवस्था, त्यांना सेवा प्रदान करणं आणि या कार्यालयाच्या थ्रूच 6 जण असे सेवेकरी नेमलेले आहेत पगारावर. गोविंद काळस्त, अर्जुन शिंदे, दिगंबर खरा हे रात्री पहारा देतात. असे 5 जण व्यवस्था पाहतात आणि कैलास शिंदे देणगीची पावती पाडतात ते वगैरे. मच्छोदरी मंगल कार्यालय बांधलेलं आहे. याचं नाव भवन उद्देश हॉल असं दिलंय अहिल्याबाई होळकरचे यांच्या नावाने, अहिल्या देवींच्या नावाने बहुउद्देशीय हॉल. अच्छा, इथं कार्यक्रम होता सर? विविध कार्यक्रम होता. मंगल कार्यालय, पाठीमागं स्वयंपाक. लॉन्स म्हणून तयार होत आहे. अच्छा, की रात्रीचं जे लग्न असतं गार्डन मध्ये वगैरे असं छानपैकी तिकडही व्यवस्था व्हायली आणि स्वयंपाक घराचं नवीन स्वरूपामध्ये बांधकाम व्हायला. आपण जिथं प्रसादालय पाहिलं की आल्या आल्याच प्रवेश करत होते लोक, काय स्वयंपाक चालला तो आता पाहण्यात येऊ नये. पाठीमाग सोहळं ओळख नैवेद्य हे सगळं संस्थांतर्फे हे पक्षीघर वगैरे बांधलेलं आहे. या ठिकाणी बदक, मोर, पोपट, रागू मैना, बदक बरेचसे पक्षी आहेत.
आतमध्ये आहे. नवीन बांधकाम सुद्धा पक्षी घराचं सुरू आहे. तर आता नवीन प्रकारच्या पक्ष्यांची राहण्याची व्यवस्था एक डिझाईन मध्ये छानपैकी याचं बांधकाम चालू आहे. दिवसेंदिवस त्याचा विकास होत आहे. हे देवीचं टाक ज्याचा आपण उल्लेख केला, हे टाका आहे. पूर्वी याच्यामध्ये 2010च्या आधी की या ठिकाणी गणपती टाकले जात होते. ती प्रथा बंद करून स्वच्छ धुवून आता त्याची पिण्याची व्यवस्था, फिल्टरचं पाणी डायरेक्ट याच्यामध्ये सप्लाय येऊन डायरेक्ट इकडं पिण्याचं. त्याच्यामध्ये पाण्याची पाईपलाईन डायरेक्ट आहे. आता सध्या खेळणी आहे. पहिल्यांदा 40 कोटी सांगितलं, अजून 5 कोटी आणि नगरपालिकेचे सीओ साहेब सुद्धा, कलेक्टर साहेबही 40-50 हजाराचं बरेच खेळणी अजून देत आहेत. तर मी तर कसं त्याचं चांगलं संगोपन केलं जातं. 5-10 रुपये तिकीट फाडून येतात. गावामध्ये तिकीट नाही असं. त्याचं मेंटेनन्स, पाणी देणं वगैरे. शाळेच्या ट्रिप वगैरे येतात समजा मुलांच्या. शाळेच्या ट्रिप फरक एवढा आहे की आम्ही लग्न मंगल कार्यालय चालू असतो त्यावेळेस आम्ही खेळणी म्हणजे मुलांना हे करत नाही, कारण बंद ठेवतात लोक. लग्नवाले मोठाली माणसं याच्यावर जाऊन बसतील, ते लहान मुलांचं बेरिंग वगैरे त्यांचं वजन पेलू शकतात. बरोबर, व्यवस्थित खराब करत असतील सगळे ज्यावेळेस लग्न असतं. तर मित्रांनो, त्यानंतर काही भक्तांनीही मत्स्योदरी मातेच्या त्यांना मिळालेल्या जागरूकतेच्या अनुभवांची माहिती आम्हाला दिली. नमस्कार. सर्वमंगल मांगल्यम शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. माझं नाव अंबादास विश्वनाथ भोवर, राहणार अंबड. आता विषय असा आहे, आता माझ्या नावाप्रमाणे आपल्या भक्तांना मी सांगू इच्छितो की आता नावाप्रमाणे मी स्वतः ह्या देवीच्या नवसाचा आहे, मत्स्योदरी देवीच्या, आणि त्यामुळं माझं नाव अंबादास भोवर आहे. एक दुसरी गोष्ट, आमच्या आई वडिलाला 10 वर्ष मूलबाळ नसल्यामुळं त्यांनी त्यावेळेस सरासरी 50 ते 60 वर्षापूर्वी असा जगदंबेला असा नवस केलता, मत्स्योदरी मातेला, की बाबा मला मूलबाळ होऊ दे. तर तुझं समजा तर एक नवस असतो, प्रत्येक पायरीला नाळ फोडलं जातं. तर ते नवस फेडल्याच्या नंतर त्यांनी माझं नाव अंबादास असं ठेवण्यात आलेलं आहे. आणि एक आणखी एक प्रथा अशी इथं की बऱ्याच जणांचा नवस असा असतो की बाबा मी तुझ्या झोळीत माझं पहिलं मला बाळ झालं किंवा माझं नवसाला तू पावली तर मी माझं एक 20 ते 30 फुटावरून ते बाळ म्हणजे असं झोळीत टाकण्यात येतं देवीच्या. पण आता कालांतराने थोडंसं कायद्यानुसार किंवा थोडंसं सामाजिक दृष्टिकोनातून आता सरासरी 5 ते 10 फुटावरून एक मुलाला झोळीत टाकण्यात येतं. तर ते नवस फेडल्या जातो. आता हे मला भक्तांना सगळ्यांना एवढंच सांगणं आहे की हे जागृत देवस्थान आहे. प्रत्येकाने पूर्ण महाराष्ट्रातल्या पंचकृषीतल्या भक्तांनी इथं आवर्जून एकदा भेट द्यावी
आणि ज्यांचा बी कोणाचा समजा एक मुलाबाळाचा जर प्रश्न असेल, म्हणजे मूलबाळ होत नसेल, तर त्यांनी जर मनातून जर समजा भक्तिभावाने जर देवीची प्रार्थना केली आणि देवीला सांगितलं की माझ्या झोळीत किंवा माझ्या ओटीमध्ये मूलबाळ होऊ दे, तर 101% म्हणण्यापेक्षा 1000% तुम्हाला सांगतो मी की ते नवस पूर्ण होतो आणि त्यांच्या घरात आनंद निर्माण होतो आणि सुख शांती सगळं. आणि असं मुलाबाळासाठीच नाही, तुम्ही कसल्याही प्रकारचं तुम्ही इथं नवस बोला किंवा काय जे तुमचं गाऱ्हाण आहे ते देवीच्या समोर तुम्ही मांडा, तुम्हाला 100% त्याच्यात यश येणार म्हणजे येणार. आणि विशेष म्हणजे माझं आता आणि असंच माझा स्वतःचा एक अनुभव सांगतो, तुम्हाला सगळ्यांना शेअर करतो. मी माझी 25 वर्षापासून अशी खेळणीची माझी इथं दुकान आहे आणि त्याच्या अगोदर मी नोकरी करायचो, खाजगी नोकरी करायचो. तर असंच एक वेळेस असं सहज मला माझ्या अंगाला काटा आला की जगदंबेला म्हणलो बाबा एक मी आता फार त्रस्त झालो नोकरी करून, दुसऱ्याची गुलामगिरी करण्यात माझं आयुष्य चाललंय की बाबा मला एक तुझ्या दरबारात एक असं एक शटर किंवा दुकान असं एक जागा दे की जेणेकरून मला तुझ्या सानिध्यात राहता येईल, तुझी सेवा करता येईल आणि जे काही तू माझ्या झोळीत टाकशील 1 रुपया 2 रुपये त्याच्यात मी समाधान मानेन. आणि तुमचा विश्वास बसणार नाही. भक्तांना हे सांगतो मी की सरासरी एक 15 दिवसाच्या अंतरानेच मला अशी बातमी कळाली की बाबा संस्थांच्या वतीने इथं गाळे धारकांना गाळे देण्यात येत आहे. आणि त्यानुसार मग मी माझा प्रयत्न केला, पण जगदंबेनं मला प्रसन्न झाली म्हणण्यापेक्षा तिची कृपादृष्टी माझ्यावर राहिली. आणि योगायोग असा की त्यावेळेसचे तहसीलदार काकडे साहेब त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मग हे जे 8 गाळे आहेत त्यापैकी आपल्याला 6 नंबर आणि 7 नंबर गाळा मला मिळाला. आणि त्या रूपाने मी माझं काय जे काय असेल ते माझ्या यथाशक्ती जे काय असेल ती पावती मी इथं फाडतो आणि जगदंबेच्या चरणी इथं राहतो. आणि हेच सगळ्या पंचक्रोशीतल्या किंवा पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला किंवा भक्तांना सांगण्यात येते की बाबा नवरात्रात इथं मोठी यात्रा भरते आणि यात्रेच्या निमित्त तुम्ही इथं या, दर्शन घ्या, इथलं पावित्र्य समजून घ्या आणि काय जे असेल ते यथाशक्ती तुमचं काय जे असेल ते तुमचं गाऱ्हाण मांडा, तुम्हाला 100% यश येणार. याच्यात काही म्हणजे दुमतच नाहीये काही. हीच जगदंबेच्या चरणी प्रार्थना. मच्छदरी माता की जय. धन्यवाद. तर मित्रांनो, ब्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचा खूप खूप धन्यवाद. श्री लक्ष्मीकांतजी काका देशमुख व श्री कुंटे पळकरजी देवा यांनी आपल्याला केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचाही मनपूर्वक आभार. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला मग भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मत्स्योदरी माता की जय.